दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा तसेच ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी मनमाड येथे इंधन टँकर चालक यांच्याशी चर्चा करत तोडगा काढलाय आणि टँकर चालकांनी त्यामुळे संप मागे घेतलाय। नाशिक जिल्ह्यातील मनमाड पानेवाडी येथील इंधन प्रकल्पातील टँकर चालकांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतलाय। आज सकाळी पालकमंत्री दादा भुसे यांनी दूरध्वनीवरून चर्चा करत जिल्हाधिकाऱ्यांना बैठक घेऊन तोडगा काढण्याच्या सूचना केल्या। तसेच महसूल मंत्री विखे पाटील यांनी देखील या संदर्भात सूचना केल्या। भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम, इंडियन ऑइल या इंधन कंपन्यांचा इंधन पुरवठा झाला सुरू, कारण संप मागे घेतलाय। त्यामुळे इंधन टंचाईचा सामना करणाऱ्या वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे। यामुळे नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील इंधन परिस्थिती पूर्वपदावर येण्यास मदत होणार आहे। केंद्र अपघात कायद्याबाबतीत बैठकीत गैरसमज काढण्यात अधिकाऱ्यांना यश आलंय। आणखी काही गैरसमज असेल तर ते काढू असेही बैठकीत ठरलंय। सर्व ड्रायव्हर्स आणि ट्रान्सपोर्टर आणि त्यांचे प्रतिनिधी इथे उपस्थित होते। पोलीस प्रशासनतर्फे माननीय SP साहेब आणि जिल्हा प्रशासनतर्फे मी इथे होतो। आम्ही त्यांच्यासोबत चर्चा केली, त्यांचे पॉईंट्स होते ते आम्ही बरोबर बसून ऐकून घेतले। त्याच्यानंतर आम्ही आमच्या जे समज होती, जे आम्हाला जे कळलेलं आहे आता, जे विषय त्यांचे होते ते समजून सांगण्याचा आणि प्रशासनाला किंवा केंद्र शासनाला ते जे त्यांची मागणी आहे किंवा त्यांचे संशय आहे, त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते कसा मांडले जाते त्याबद्दल त्यांना आश्वासन दिलेलं आहे। ते आता काम करण्यासाठी तयार झालेले आहे। आम्ही त्यांना हेच सांगितलेलं आहे परत की जसा शिस्तपणे आणि त्यांनी आता सहकार्य केलेलं आहे तसाच आता ते कामावर सुद्धा खूप शिस्तपणे जातील आणि काम सुरू करतील। सगळे जे ट्रान्सपोर्टर्स आणि चालक आहेत त्यांना ही गोष्ट समजावून सांगण्यात आलेली आहे। आता त्यांनी काम करायचं मान्य केलेलं आहे। टँकर जे आहेत ते आता फिलअप होऊन आपापल्या ठिकाणी रवाना होते। थोडीशी भीती त्यांना अशी आहे की मार्गामध्ये कुठं त्यांना काही अडवून काही गैरप्रकार होऊ शकतील का, या संदर्भामध्ये मी स्पष्ट करू इच्छितो की सकाळपासूनच आम्ही याच्यामध्ये संपूर्ण जे आपले हायवेज आहेत आणि रस्ते आहेत त्याच्यावरती पेट्रोलिंग ठेवलेली आहे। आमच्याकडे असं कुठलंही स्पेसिफिक इनपुट नाही, तरी देखील आम्ही याची पूर्णपणे काळजी घेतो आहे आणि कुठलीही जी वाहतूक व्यवस्था आहे त्याला काही अडथळा होणार नाही याच्यासाठी आम्ही दक्षता घेतो। दरम्यान आज टँकर चालकांचा संप मिटल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळालाय। पेट्रोल, डिझेल ही जीवनावश्यक वस्तू बनली आहे, त्याचेच खंडन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अशोक बिद्री।